पावसाळा हा अनेकांना आवडणारा ऋतू असला तरी या काळात वातावरणामध्ये आर्द्रता वाढते, पाणी साचतं, डासांची वाढ होते आणि अन्न पाणी दूषित होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे व्हायरस, बॅक्टेरिया आणि परजीवी यांचा प्रसार वेगाने होऊन अनेक आजार होऊ शकतात. योग्य काळजी घेतली तर आपण या आजारापासून स्वतःचा बचाव नक्कीच करू शकतो. जसं की सर्दी, खोकला आणि व्हायरल इन्फेक्शन पावसाळ्यामध्ये जास्त होतं. यामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणं, अंगदुखी आणि ताप यासारखी लक्षणे दिसू लागतात. यासाठी तुम्ही पावसातून भिजून आल्यानंतर कोरडे कपडे घाला, गरम पाणी, कोमट पाणी प्या, हात साबणाने वारंवार धुवा, आजारी व्यक्तीपासून दूर राहा, पुरेशी झोप घ्या, संतुलित आहार घ्या. डेंग्यू हा एडिस डासामुळे होणारा आजार आहे. यामुळे अचानक ताप येतो, डोकेदुखी वाढते, डोळ्यांच्या मागे खूप दुखू लागतं, अंगदुखी होते, त्वचेवर पुरळ येतात. यापासून वाचायचं असेल तर घराजवळ पाणी साचू देऊ नका. पूर्ण अंग भरून कपडे घाला, डास प्रतिबंधक क्रीम किंवा मच्छरदाणी वापरा. त्याचप्रमाणे मलेरियाचाही प्रसार पावसाळ्यामध्येच होतो. त्यामुळे मलेरिया झाला की थंडी वाजून येते, ताप येतो, घाम येतो, अशक्तपणा खूप येतो, डोकेदुखी खूप वाढते. यापासून जर आपलं रक्षण करायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं की डासांची पैदास रोका, संध्याकाळी पूर्ण अंग झाकून कपडे घाला, घरात डास येणार नाहीत याची काळजी घ्या. चिकनगुनिया हा देखील डासामुळेच होणारा आजार आहे. यामध्येही ताप येतो, सांधेदुखी, स्नायूदुखी, पुरळ येतात. यापासून जर आपलं संरक्षण करायचं असेल तर डासांपासून आपलं संरक्षण करा, पाणी साचू देऊ नका. दुसरा होणारा आजार म्हणजे टायफॉईड. दूषित अन्न आणि पाण्यामुळे हा आजार होतो. यामुळे सतत ताप येतो, पोटदुखी होते, भूक कमी लागते, अशक्तपणा खूप जाणवतो. यापासून जर आपला बचाव करायचा असेल तर उकळलेलं स्वच्छ पाणी प्या, रस्त्यावरील अस्वच्छ अन्न टाळा, फळे भाज्या स्वच्छ धुवून खा. डायरिया पावसाळ्यात दूषित पाणी आणि अन्नामुळे हा त्रास वाढतो. याची लक्षणे म्हणजे वारंवार जुलाब लागतं, अशक्तपणा खूप जाणवतो, त्याचबरोबर उलट्या होतात, शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण होते. यापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर स्वच्छ पाणी प्या, ORSचा वापर करा आणि अन्न झाकून ठेवा. दुसरा महत्त्वाचा आजार म्हणजे कॉलरा. दूषित पाण्यामुळे हा आजार होतो. यापासून जर आपलं संरक्षण करायचं असेल तर सुरक्षित पाणी प्या, स्वच्छतेची काळजी घ्या. त्याचप्रमाणे कावीळ. दूषित अन्न आणि पाण्यामुळे कावीळ होऊ शकते. याचं पहिलं महत्त्वाचं लक्षण म्हणजे डोळे आणि त्वचा पिवळी पडते, थकवा येतो, भूक लागत नाही. यापासून जर स्वतःचा बचाव करायचा असेल तर स्वच्छ अन्न आणि पाणी घ्या, वैयक्तिक स्वच्छता पाळा. त्याचप्रमाणे लेप्टोस्पायरोसिस नावाचाही आजार होऊ शकतो. हा उंदरामुळे पसरणारा आजार आहे. यामध्ये ताप, स्नायूदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणं यासारख्या समस्या निर्माण होतात. यापासून जर आपला स्वतःचा बचाव करायचा असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं की साचलेल्या पाण्यात अनवाणी चालू नका. आवश्यक असेल तर बूट वापरा. त्वचेचे संसर्ग होतात. ओली कपडे, घाम यामुळे त्वचेचे संसर्ग वाढतात. यासाठी त्वचा कोरडी ठेवा. रोज स्वच्छ कपडे घाला. ओली कपडे घालू नका. दुसरं महत्त्वाचं म्हणजे दिवसातून 2 ते 3 लिटर स्वच्छ पाणी प्या. घरासभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवा. साचलेलं पाणी काढून टाका. फळे भाज्या स्वच्छ धुवून खा. गरम आणि ताजं अन्न खा. शिळे अन्न टाळा. बाहेरची कापलेली फळे, उघडं अन्न खाऊ नका. हात साबणाने स्वच्छ धुण्याची सवय लावा. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रथिने, फळे आणि भाज्या खा. पुरेशी झोप घ्या. नियमित हलका व्यायाम करा. शिळं अन्न टाळा. त्याचप्रमाणे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पुरेशी झोप ही घेणं खूप गरजेचं आहे. नियमित व्यायाम करणंही खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही दररोज 30 ते 40 मिनिटे व्यायाम केला तर तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि आपले अवयव स्ट्रॉंग होतात. ताप, जुलाब, श्वास घ्यायला त्रास, अशक्तपणा जाणवत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये अनेक आजार हे दूषित पाणी, अस्वच्छ अन्न आणि डासामुळे होतात. त्यामुळे स्वच्छता, सुरक्षित अन्न, पाणी, वैयक्तिक स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे. जर डेंग्यू, मलेरिया, अतिसार, व्हायरल इन्फेक्शन यापासून जर स्वतःचा बचाव करायचा असेल तर स्वच्छता ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि काळजीही घेणं खूप गरजेचं आहे. अन्यथा आपल्याला पावसाळ्यामध्ये अनेक आजार होऊ शकतात.